नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण बघू शकता की कालपासून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे। बरेच गावाला पुराचा तडाखा बसलेला आहे आणि बरेच लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे आणि बरेच शेतकऱ्यांची जनावरं दगावलेली आहेत। बरेच शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत। बऱ्याच शेती पिकांचं प्रचंड प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये जिल्ह्याचा खासदार म्हणून या ठिकाणी माझं कर्तव्य आहे की इथल्या नागरिकांना अडीअडचणीला तोंड देण्यासाठी उपस्थित राहावं लागत आहे। माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे मराठा आरक्षणाचा लढत आहेत, मनोजदादा जरांगे मुंबईला आझाद मैदानावर जात आहेत। खरं तर त्या मराठा आरक्षणाच्या ह्याला मी वेळोवेळी पाठिंबाही दिलेला आहे आणि ह्या वेळेस मला तिथेही उपस्थित राहणं गरजेचं होतं, पण जिल्ह्यात जी पूर परिस्थिती उद्भवलेली आहे आणि जिल्ह्याचा खासदार म्हणून या ठिकाणी इथं राहणं मला क्रमप्राप्त आहे। परंतु मी वेळोवेळी मराठा आरक्षणाला जो पाठिंबा दिलेला आहे, निश्चितच याही वेळेस मनोजदादा जरांगेच्या कार्याला माझा पाठिंबा राहील आणि मी आशा व्यक्त करतो की सरकारला आरक्षण देण्यासाठी निश्चितच मनोजदादा जरांगे पाटलांचा लढा यशस्वी होईल। एवढे बोलून थांबतो। जय शिवराय। लई पाणी गेले आपण इकडे वाहून आलेलं काही त्याचं ये नाही पाडा इकडे मग काही ते अडकं काय आपलं काय मी पाठवता काय म्हणलं ह्याला व्हिडिओ पाऊसने आकडा कमी भर तुम्हाला माहिती सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।